प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब भेटतात, पवार साहेबांना भेटतात. पवार साहेब हे वडील आहे तो, आणि सगळी शरद पवारांचीच मुलं आहेत. थोडी रागवून बाजूला गेलेली, थोडी शरद पवारांना बोलली आहेत. शेवटी बाप मुलाला बोलतो, मुलगा बापाला बोलतो, ठीक आहे. पण बाप मान्य करून ते आले बापाजवळ. 3 वर्षानंतर वडिलांची आठवण आली. ठीक आहे ना, वडिलांची आठवण आज ना उद्या येतेच, आपल्याला नाही येत का? त्या बिचारांना आली असेल तर. पक्षात अस्वस्थ म्हणून त्यांनी पवारांची भेट नाही, घेतली. त्यांची अस्वस्थता पक्षात आहे की नाही मला माहित नाही, पण साहेबांची भेट घेणं हे माझ्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. परंतु ज्यावेळेस पक्ष वेगळा झाला राष्ट्रवादी, त्यावेळेस प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी शरद पवारांना कुठेतरी धोका दिला असा मेसेज होता. आता मात्र त्यांच्याच पक्षात त्यांना धोका पवार साहेब आहेत ते भीष्म पितामह आहेत. सगळ्यांना कवेत घेऊन सगळ्यांनाच्या पाठीवरनं हात फिरवून चला पुढे चला पुढे चला असं सांगणारा माणूस आहे तो. हे एकत्रीकरणासाठी नाहीत, त्यांना आधार देण्यासाठी ती भेट होती, एकत्रीकरणासाठी नव्हती ही भेट. पार्थ पवार, म्हणजे अजितदादा, कैलासवासी अजितदादा पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल, हे सगळे काय वेगळ्या पक्षात आहेत. ते वेगळी भूमिका घेतात. त्यांच्या भूमिका काय आहेत त्या उंचीवर मी नाही, त्या उंचीवर पवार साहेब आहेत. त्यामुळे ते त्यांच्याशी बोलू शकतात, आपण कशाला त्याच्यावर बोलायचं? उंटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची नुरा कुस्तीची लढाई हो, काही नाही आहे. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वे के दौरे पर गए थे. उनको वहाँ पर कुछ जर्नलिस्टों ने क्वेश्चन सवाल पूछा तो उन्होंने जवाब दिए बिना ही पर वहाँ से उनकी वो आदत है, वो प्रेस कॉन्फ्रेंस को कभी संबोधित ही नहीं करते. तो उनकी आदतों के अनुसार उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित न करते हुए वहां से चले गए. उसमें क्या है, उनकी आदत है वो. देशवासियों को एक तरह सलाह देना कि पेट्रोल और ईंधन की बचत करना. और देखो, वो पंतप्रधान है, वो पंतप्रधान है, वो कुछ भी कर सकते हैं. आम आदमी को वो जो कहेंगे वो मानना पड़ेगा. वो पंतप्रधान है, वो बंगाल के इलेक्शन तक कुछ नहीं बोले, बंगाल के इलेक्शन के बाद बोले अरे बहुत हालत खराब है. ये हालत आज खराब नहीं है, साल भर से खराब होते जा रही है. हम विरोधी पार्टी में हम साल भर से बोल रहे हैं, आपके सामने 10 बार बोले कि इस देश की आर्थिक हालत बहुत खराब है. राहुल गांधी तो मार्च में बोला था कि ये संकट आ रहा है. जो राहुल गांधी को 2 महीने पहले समझ में आया, क्या भारत के पंतप्रधान और उनके मंत्रिमंडल के सहकारियों को समझ में नहीं आया था कि हालत इतनी खराब होने वाली है? जब कोरोना समय आया तभी हाँ, मैं याद दिलाना चाहता हूँ देश को और महाराष्ट्र के नागरिकों को कि कोरोना के संकट के समय भी उन्होंने जनवरी में अंदेशा दिया था कि कोरोना आ रहा है, संभाल के रहो. और हमको अप्रैल 20 को पता चला कि कोरोना का संकट भयंकर है और हमने लॉकडाउन कर दिया. तो राहुल गांधी, जिसको हम बहुत गंदे तरीके से उसकी निंदा करते थे, वो राहुल गांधी ज़्यादा होशियार दिखता है. कल शरद पवार जी ने पंतप्रधान नरेंद्र मोदी की तारीफ की है एक कार्यक्रम में. हालांकि इंडिया आघाड़ी में आप बहुत बड़ा पक्ष हो. देखो, शरद पवार जब तारीफ करते हैं तो उसके 2 मतलब निकलते हैं. कभी कभी उन्होंने क्यों तारीफ की है मुझे पता नहीं है, लेकिन जब विरोधी पार्टियां के बारे में बात करने का होता है तो शरद पवार विरोधी पार्टियों के साथ खड़े हो जाते हैं. परंतु इसकी वजह से इंडिया आघाड़ी को कुछ डैमेज नहीं, कुछ डैमेज नहीं होगा. इंडिया जो मजबूती के साथ खड़ी है. परंतु एक मंत्री उपसमितीची बैठक काल झाली, त्याच्यामध्ये अतुल सावे किंवा इतर मंत्र्यांनी जास्त निधी ओबीसी समाजाच्या मतदारांना मिळत नाही. ओबीसीच्या बाबतीत मी गेले अनेक वर्ष आक्षेप घेतला आहे. तुम्हाला निधी कापताना फक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीचाच निधी कापता येतो. ओबीसी समाजाला तर किंमतच नाही आहे. तुम्ही निर्णय घेता की ओबीसी समाजाला ओपनमधनं ॲडमिशन घेता येणार नाही. मला 100 पैकी 100 मार्क मिळाले आणि मी ओबीसी आहे, तर तुम्ही मला ओपनमधनं ॲडमिशन नाही देणार का? नाही देणार. मी फक्त मागासवर्गीय म्हणून तुम्ही मला वरच्या जातीत घेणार नाही का?
मी जर 100पैकी 100 मार्क मिळवले तर तुम्ही मला सांगणार नाही रे तू ओबीसी आहे, चल मागे हो, चल मागच्या राहिनीत उभा राहा, असं आहे का रे? ही कुठली नवीन प्रथा महाराष्ट्रात सुरू करताय तुम्ही? आमचे अधिकार आहेत, आम्ही जर शैक्षणिकदृष्ट्या हुशार आहोत आणि जर आम्ही सर्वसामान्य परीक्षेमध्ये 100पैकी 100 गुण मिळवतो आहोत तर तुम्ही केवळ आम्ही ओबीसी आहोत म्हणून आम्हाला मागे ढकलणार का? म्हणजे आमच्या जागा कमी करणार का? आणि जर आमची लोकसंख्या 53%, 54%, 55% आणि आम्हाला आरक्षण फक्त 27% आहे तर मग आमचे 27% जे लोकसंख्या आहे त्यांनी काय करायचं? आणि ज्यांची 3% आरक्षण आहे त्यांच्या 50% रिझर्वेशन आहे. हे म्हणणं आहे का जिसकी ज्यादा हिस्सेदारी उसकी ज्यादा मक्तेदारी? जे काशीराम यांनी सूत्र मांडलं होतं त्या सूत्रावर मी आजही ठाम आहे. जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी जिम्मेदारी. हमारी जितनी हिस्सेदारी उतनी जिम्मेदारी हमें मिलनी ही चाहिए. परंतु याच विषयावरती असं आहे की जातनीय आता जनगणनेच्या करा ना, आम्ही तेच म्हणतोय, सेन्सस सुरू झालंय ना, आता जातनीय जनगणना करा. तुम्ही मोठ्यांदा घोषणा केली ना 2-3 वर्षापूर्वी ओबीसीची जनगणना करणार, करताना ते दिसत नाहीयेत. माझं ओबीसी समाजाला आव्हान आहे की जेव्हा जनगणना करायला घरात येतील तेव्हा ठामपणाने त्याच्यावर आपल्या पेननी ओबीसी लिहा, इतर मागासवर्गीयांना आपली जात लिहा. या देशामधल्या बहुसंख्याक समाज हा बहुजन आहे, हे या देशाला, या नागरिकांना आणि जगाला कळलं पाहिजे की हा बहुसंख्याकांचा देश आहे. सर असं याच बाबतीत मराठ्यांच्या बाबतीत घडत नाही का? कारण की मराठी देखील आता उपोषणाला बसणार आहेत. जरांगे पाटलांनी उपोषणाची पुण्य आम्ही जरांगे पाटलांबरोबर आहोत. संघर्ष योद्धा जरांगे पाटील आगे बढो असं मी म्हणतो. कोणाकोणाचे बुक पकडलेले घेऊन टाका. 14 साली मोदी साहेब सत्तेत आले आणि तेव्हा देशाला सांगितलं अच्छे दिन आने वाले आहे. 12 वर्षाच्या वनवासानंतर ह्या देशात न बोलता नेदरलँडला जाऊन बोलले की अब बुरे दिन आने वाले हैं, तयार रहो. प्रश्न हा आहे, जर बुरे दिन येणारच आहेत तर ते भारतात सांगा ना, ते नेदरलँडला जाऊन सांगायची गरज नव्हती. आणि नेदरलँडला जाऊन बुरे दिन येणार आहेत तर ते कोणावर येणार आहेत? पेट्रोल पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 रुपयांनी महागणार आहे. मरणार आहे तो गरीब माणूस, त्याचं जगणं मुश्किल होणार आहे. आजच ग्रामीण भारतामध्ये कुठेही पेट्रोल डिझेल मिळत नाही आहे. पेट्रोल डिझेलवरती पाण्याच्या आपले पंप चालतात. हे शेतकरी आमचे मित्र अध्यक्ष, अख्खा शेती व्यवसाय डिझेलवरती आहे. तुम्ही जगवणार कशी माणसांना? बोलायला खूप ठीक आहे, एक गाडी वापरा, सायकलवर चला, मी तर घोड्यावर येतो, असा देश चालत नाही ना मग. परंतु सर यालाच जोडून प्रश्न असा आहे की वारंवार शरद पवारांनी मोदी बागेत देखील पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्या असं शरद पवार म्हणाले. सर्वपक्षीय बैठक घ्या असं म्हणाले. ही एकीकडे राज्यात नाही, असं आहे की परंतु राज्यात देशाचे पंतप्रधान मात्र परदेश दौरे करतात. देशाच्या पंतप्रधानांनी कुठल्या उद्देशाने परदेश दौरे केले हे त्यांना माहीत. प्रश्न असा आहे की बंगालच्या इलेक्शनच्या आधी का नाही सांगितलं की देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे? देशाची परिस्थिती वाईट आहे आणि जर शरद पवारांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं की बाबा देशाची परिस्थिती वाईट आहे, आपण मदत करायला पाहिजे, ते चुकीचं काय? कुठलाही देश अडचणीत नसताना आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण प्रश्न हा आहे की बंगालच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला देशाची परिस्थिती अवघड कळते. त्याच्या आधी 1 महिना तुम्हाला समजत नाही पेट्रोल किती आहे, डिझेल किती आहे, आपल्याकडे क्रूड ऑइल किती येणार आहे, आपल्याला हॉर्मुझमध्ये काय प्रश्न उभे राहणार आहेत, आपल्याला काहीच समजत नाही. म्हणजे इतकं आपला आंतरराष्ट्रीय विचार कमी झाला, आंतरराष्ट्रीय संबंध आपले इतके तणावले गेलेत की आपल्याला इराण हॉर्मुझमधनं आणूच दे. इराण हा असा देश होता जेव्हा एकेकाळी भारत संकटात होता तेव्हा भारताला निरोप पाठवून सांगितलं होतं की तुम्ही डॉलरमध्ये पैसे भरू नका, तुम्ही तुमच्या करन्सीमध्ये पैसे भरा. इतकं प्रेम इराणने आपल्याला दिलं होतं.
तोच इराण आज आपल्या विरोधात वागतोय आणि हॉर्मुझमधनं तुमच्या जहाजं येऊ देत नाही. याच्यावर भारताने विचार करायला हवा. पडळकर म्हणतात की हॉर्मुझ पासून आता पाईपलाईन पाईपलाईन टाका. पंतप्रधान नरेंद्र मोदी मला काही काम मिळतं का? मी बघायला चाललोय दिल्लीला. परंतु हे एखाद्या जनप्रतिनिधीने नवीन शोध लावलेला आहे. इतक्या लांबून पाईपलाईन टाकणार आहेत. मोदी आहे तो मुमकिन नाही आहे. परंतु एका लोकप्रतिनिधींनी आमदार पदावरती असणाऱ्या एका व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य करणं आणि त्याच्या संदर्भातली चर्चा घडवून आणणं त्यांची बौद्धिक उंची किती आहे ते बघा ना तुम्ही. असं कशाला कोणाला कमी लेखता? अरे अहो, केवढी बौद्धिक उंची आहे लोकां- त्यांचा. सायन्स किती मोठं, म्हणजे त्यांचा ज्ञान तंत्रज्ञान ह्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान असला पाहिजे. तुम्ही अशी टिंगल करता कुठल्या आमदाराची? परंतु हे सातत्यानं बोलून कुठं हेच खरं आहे, हेच देशवासियांना हो, पण तुम्ही अशी टिंगल करू नका त्यांच्या बुद्धीची. त्यांची बुद्धीचं तुम्ही हे करा, कौतुक करा. तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने हे लोकांच्यावर आता बिंबून टाकायचंय की आम्ही आता हे करणार आहोत म्हणून. सर एक प्रश्न आहे सर. तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत शरद पवार, हे जे काही भूमिका घेतात याच्यामुळे राहुल गांधी कुठेतरी अडचणीत येतात. अजिबात राहुल गांधी अडचणीत येत नाही. राहुल गांधी लढाई लढतात. आमचे पवार साहेब त्या लढाईमध्ये राहुल गांधींबरोबर आहेत. पण शरद पवार नाही एक मिनिट. पंतप्रधानांचं राहुल गांधींना ज्यावेळेला पवार साहेबांवर मुख्यमंत्र्यांनी टीका केल्यानंतर राहुल गांधीची बाजू कोणी घेतली? शरद पवार साहेबांनी घेतली. म्हणजे राहुल गांधींच्या पाठीमागे सुद्धा शरद पवार उभे राहतात. पवार आज 85-86 वर्षाचे आहेत. बॅलन्स करावा लागतो देशामध्ये. ते बॅलन्स करतायत. सर हिंदी में जाना चाहेंगे. नाही आम्हाला काय बॅलन्स करत नाही. बाकी सगळे झालेले इम्बॅलन्स आम्ही बॅलन्स करतोय. संप आता देशभर चालू झालेला आहे. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात संप होतोय. काय यावर मी त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे की या देशातले जे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, ते हळूहळू ठराविक लोकांच्या हातामध्ये जाणार आहे. आणि याची प्रक्रिया ही गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. त्या काही महिन्यापूर्वी कृषी उद्योगांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. त्या दुकानदारांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. आज देशभरामध्ये जर डॉक्टरचा सल्ला नसेल तर त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा केमिस्टला विक्री करण्याचा अधिकार नसताना ऑनलाईनवर अशा पद्धतीने करणं, मी आजही सांगतो की आज जो मॉडेल ॲक्ट आहे, जो व्यवसाय रोखीचा आहे, त्या व्यवसायामध्ये 100% आता खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लोकांना मोठमोठे व्यावसायिक यात उतरतील आणि हळूहळू ही किरकोळ विक्रेते आहेत ते संपून जातील. हे मी आज सांगतोय. काही वर्षांनी हे सत्यात तुम्हाला पाहायला मिळेल. स्मॉल इन्व्हेस्टर्स, एकंदर शेअर मार्केट कोसळत असताना स्मॉल इन्व्हेस्टर्स धुळीला मिळालेत. पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये कमीत कमी 100 ते 200 आत्महत्या शेअर ब्रोकर्सच्या होणार. शेअर मार्केट कंप्लीट कोसळलेलं आहे. एखादे प्रधानमंत्री जेव्हा सांगतात की सोनं विकतच घेऊ नका, सोने बाजाराची काय अवस्था झाली? हा देश गरिबीकडे चाललाय. कंप्लीट शेअर मार्केट कोसळलं. पंतप्रधानांकडनं अपेक्षा ही असते की देश कितीही संकटात आला तरी आम्ही या संकटाशी सामना करून या देशाला बाहेर काढू. 2007 आणि 2008 मध्ये असंच आर्थिक संकट जगभर आलं होतं. पंतप्रधान मोदींनी आपला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाणवू पण दिलं नाही देशाला की संकट किती मोठं आहे. अमेरिका उद्ध्वस्त झालेलं, दुबई साफ झालेलं, भारताला त्याची झळ सुद्धा लागली नाही. दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. शिक्षणाचा आणि याचा काही संबंध आहे असं म्हणायचं? काय शिक्षण आणि या नाही सगळ्या त्याच्यात माझा हे बघा, शिक्षण आणि राजकारण ह्याचा काय संबंध आहे असं मी कधीच मानत नाही. 4थी नापास वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातली सर्वात मोठी शैक्षणिक क्रांती घडवली, ही कधीही विसरू नका. त्यामुळे शिक्षण आणि ह्याचा काय संबंध आहे असं मला वाटत नाही. पण तर्क, लॉजिक याचा खूप मोठा संबंध आहे. आणि सध्या आपण लॉजिक विसरलो. काल म्हणजे हे सगळं चालू असताना काल कुठल्या तरी यात्रेविषयी त्यांनी आवाहन केलं. अरे या देशाची अंत्ययात्रा निघायची वेळ आता आली. आता कुठली यात्रा काढता? आणि ह्या राहुल गांधी काय बोलले ते चुकीचे नव्हते. त्यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं की आर्थिक संकट सामोरे येते, याला त्याच्यासाठी तयार राहा. कोविडच्या वेळेस पण त्यांनी सांगितलं कोविड नावाचा रोग येतोय, सांभाळून राहा. म्हणजे राहुल गांधींना जे 2 महिने अगोदर कळू शकतं ते सरकारला कळू नये, याचं आश्चर्य वाटतं आम्हाला. नीट पेपर फुटी प्रकरण देखील तेवढीच गंभीर प्रकरण आहे.
त्याच्यात कोण कोण आहेत, त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये कोण कोण आहेत, ते कुठल्या पक्षाच्या जवळ आहेत, कुठल्या संस्थेशी ते जवळ आहेत. आणि हे पेपर जी फुटी आहे MPSCचा असेल, नीटचा असेल, सगळे पेपर कसे फुटतात आणि आत्ताच कसे फुटायला लागलेले आहेत. आणि ते फुटल्यानंतर सरळ सरळ सरकार म्हणतं की आम्ही आता परीक्षा घेणार आहोत. मग या विद्यार्थ्यांनी 3 आत्महत्या केल्या आहे. मला वाटतं की हे रॅकेट आहे. आणि त्या दिवशी सुद्धा एका चाटेंनी सांगितलेलं आहे की हे रॅकेट फक्त ह्या महाराष्ट्रापुरतं नाही आहे, तर ते दिल्लीपर्यंत आहे. हे दिल्लीचा शोध काढण्याचा गरज आहे मला वाटतं. आणि तशा पद्धतीची चौकशी CBI करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भारताचं सगळं लिकेज हे दिल्लीतनंच होत आहे, बाकी कुठनंही होत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.